वाघमारे काय चाललंय तुमचं? मारताय काय? चिमटा काय काढताय? तुम्ही चिमटा काढल्यानं माझा जीव गेला तर चिमटा काढला कुणाचा जीव जातो वे? नाही, जीव जात नाही, पण चिमटा काढून जीव जाणाऱ्यातली मी पहिली केस ठरलो तर काय? किती विचित्र वाटेल ते, आणि याची बातमी किती विचित्र बनल. साताऱ्यात एका माणसाचा चिमटा काढून खून. चिमटा काढणारी व्यक्ती आंधळी तरी सुद्धा साताऱ्यात फरार. वाघमारे, तुम्ही आहे ना म्हणून सहन करतोय सगळं. तुमच्या जागी दुसरी कोण पोरगी असते ना तर. एक मिनिट, दुसरी असते तर म्हणजे अजून कोण आहे तुला चिमटा काढणारी? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अजून कोण नाही आहे. मी चिमटा काढायचा अधिकार कोणाला दिलेलाच नाहीये. चिमटाच काय, मला मारायचा, माझ्यावर रागराग करायचा आणि मला चिमटा काढायचा अधिकार फक्त माझ्या बायकोला आहे. बर सत्य, काय ठरवलेस? काय करणार आहेस? कशाबद्दल? अरे, मला तात्यासाहेबांच्या घरी पाठवण्याबद्दल. त्यांच्या घरी जायचं असेल तर आधी ह्या घरातून बाहेर काढावं लागणार आहे मला. त्याचं कारण शोधलंस का? कारण अजून ठरलं नाही आहे माझं. पण जे काय करेन ना ते एकदम बरोबर करेन मी. घ्या, अजून कारण पक्क नाही तरी कशी काय खात्री देतोस रे? काय ठरवलेस तू? काय करणार आहेस? अरे, एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? अहो, तुम्ही त्या तात्याच्या घरात जाऊन राहणार म्हणजे काहीतरी मोठं कारण पाहिजे ना, तर ते लोकांना पटल. नाहीतर उगाच लोक शंका घेत बसतील. बरोबर आहे, कारण तर सगळ्यांना पटेल असंच पाहिजे. सत्या, तात्यासाहेबांची गाडी आपल्या इथं. एक मिनिट, बहुतेक तुझ्या आणि जयदीप भाऊजींच्या भांडण्याची खबर त्यांच्यापर्यंत पोहोचली असणार म्हणून आले तिथे. बरोबर आहे. तुम्ही इथंच थांबा, मी बघून येतो काय झालंय.